नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की क्रॉस ब्रीडिंगमुळे काय तोटे होतात आणि नवीन शेळी पालकांनी शेळी निवडताना कशी निवडावी आणि यासारख्या गोष्टीचा सविस्तरमध्ये हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, जर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर तुम्ही डिसलाईक करू शकता। आणि मित्रांनो, हा फार्म धनराज होलबे, गाव मालेवाडी, तालुका परळी, वैजनाथ, जिल्हा बीड यांचा आहे। तर मित्रांनो, या फार्मच्या देण्यामागे म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे शेळ्या सांभाळलेल्या आहेत, त्यांचा नंबरही आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क करू शकता। तर मित्रांनो, विषय आहे की क्रॉस ब्रीडिंगमुळे काय तोटे होतात। तर मित्रांनो, क्रॉस ब्रीडिंग हा असा सब्जेक्ट आहे की उस्मानाबादी शेळी ही ज्यावेळेस आपल्या लोकल भागातील शेळीपालक निवडतात त्यावेळेस त्या शेळीचं वजन वाढ कमी असते, असं म्हणजे आपल्या लोकात म्हणजे एक संभ्रम फैलवला जातो की उस्मानाबादी शेळी परवडत नाही, उस्मानाबादी शेळीचं वजन वाढ कमी आहे, किंवा संगमनेरी परवडत नाही, किंवा काठीवाडी परवडत नाही। तर मित्रांनो, का तर तुम्हाला एक सांगतो की उस्मानाबादी शेळी जर तुम्ही चांगली बघून घेतली दुधाची, आणि जर समजा मोठ्या मोठ्या शेळ्या जर सिलेक्ट केला, काही शेळ्या असतील की त्यांना दूधही कमी असेल, तर मित्रांनो, शेळी पालनात सर्वात म्हणजे महत्त्वाचा विषय म्हणजे दूध। ज्या शेळीचं दूध जास्त तिचं पिल्लू मोठं। तर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या भागातील शेळ्या निवडल्या, तर समजा महाराष्ट्रात असेल तर उस्मानाबादी, संगमनेरी, काठीवाडी यासारख्या जर शेळ्या निवडल्या, तर त्या तुमच्या भागातील असतात, त्यांच्या अंगात ती वातावरण सहन करायची क्षमता असते आणि त्या वातावरणात होणारे विविध रोग आजार यांच्याविषयी त्यांच्याकडं रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते। जसं उदाहरण घ्या, देशी कोंबड्यांना आजार होत नाही, ज्या बॉयलरच्या कोंबड्या असतात त्या आजारी पडतात। तर मित्र, बॉयलर ही तर बाहेरचे आले, पण जे आपण पंजाब राजस्थानवरून ज्या गोष्टी आयात करतो, ज्या शेळ्या बिटल असो, शिरोळ असो, सोजत असो, तर यासारख्या शेळ्या ह्या आपल्या वातावरणात आल्यानंतर त्यांचं वातावरण वेगळं असतं। म्हणजे तिकडे जरा थंडी जास्त असते, त्याच्या आपल्याकडे पडत नाही, आपल्याला उन्हाळ्याचा काळ जास्त असतो। आणि मित्रांनो, ह्यामुळे काय होतं की त्या शेळ्यांचा जो भाकड काळ आहे तो वाढतो। आणि उदाहरणार्थ घ्यायचं, समजा जर देशी शेळ्या आहेत, त्यांना हा क्लायमेट सूट असतो, त्यामुळे त्यांचा काही प्रश्नच येत नाही ह्या वातावरणात राहायचा। जे निसर्गानं निर्मिती केलेली आहे त्या विरुद्ध जाऊन जर कुठली जर आपण कार्य करायचा प्रयत्न केला तर ती अशक्य अशी गोष्ट आहे। आणि मित्रांनो, जर असं असतं तर बिटल शेळीला उस्मानाबादीवर क्रॉस करून कधीच ही पेटंट कोणीतरी घेतलं असतं, या गोष्टीचा विचार करा। तर हे आजपर्यंत का नाही झालं, तर कारण हेच आहे की महाराष्ट्रातील शेळ्या ज्या आहेत किंवा भारतातील या एकाच प्रदेशातल्या नाहीत, पण वेगवेगळ्या प्रदेशातल्या आहेत, त्यांचं क्रॉस ब्रीडिंग करून मिळणारं उत्पादन ही त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त होत नाही, मग त्याचा उपयोग होत नाही। क्रॉस ब्रीडिंगमध्ये हा विचार केला जातो की मिळणारं उत्पादन ही त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त असावं, म्हणजे त्यांच्या वजन वाढीच्या क्षमतेपेक्षा जास्त असावं, हा विचार केला जातो। तर मित्रांनो, शेळ्या निवडताना लोकल भागातील निवडा आणि क्रॉस ब्रीड शक्यतो करू नका। उस्मानाबादीच्या जर चांगल्या शेळ्या तयार केल्या तुम्ही आणि त्याची जर पिल्लं तयार केली, तर त्याचं 3 महिन्यात वजन 12 ते 13 किलोपर्यंत जाऊ शकतं आणि ही एकदम परफेक्ट आहे, तुम्हाला पुरू शकतं, ही म्हणजे वजन वाढ चांगली आहे। तर तुम्ही म्हणाल की बोरचं वजन मग 16 किलो होतं, आम्ही बोर क्रॉस करतो, तर मित्रांनो, बोर क्रॉस करून कटिंग मार्केटला सुद्धा घेत नाहीत। आता बऱ्याच ठिकाणी म्हणतात की आम्हाला काळं पाहिजे, पांढरा नको, त्याचे आतडे मोठे असतात, त्यात जास्त घाण वगैरे निघते, तर असे सांगतात। तर मित्रांनो, बोर क्रॉस पण करू नका आणि काय करू नका, सरळ उस्मानाबादीच्या शेळ्या पाळा। जर महाराष्ट्रात असाल तर संगमनेरी पाळा किंवा काठेवाडी पाळू शकता, यासारख्या शेळ्या पाळा, तुम्ही तुमच्या भागानुसार अनुसरून घ्या। तर या शेळ्या पाळा आणि ह्यांचं पालन करा, तरच तुम्ही यशस्वीरित्या एक शेळी पालक बनू शकता आणि बंदिस्तमध्ये पण करू शकता। फक्त एवढंच आहे की बंदिस्तमध्ये करायच्या अगोदर तुम्ही ज्या शेळ्या घ्याल त्यांच्या पिल्लांना जास्त सवय लावा, बंदिस्ताच्या शेळ्यांना जरा 2 तास फिरवा, परत कमी करा, असं करत करत त्यांना सवय लावा, त्यांचं प्रोडक्शन असेल ती पूर्ण बंदिस्तमध्ये आतल्या आत फिरवा, तर अर्ध बंदिस्त करा। तर अशा पद्धतीने जर केलं तर शेळीपालन यशस्वी आहे। आणि जर शेळीपालन जर सक्सेस करायचं म्हणलं तर तुम्हाला बंदिस्त शेळीपालन हा घटक चला चांगला आहे, आजकाल आपल्याकडे हा ट्रेन आहे, पण अजून एवढा विकसित झालेला नाही। बंदिस्त कोणी एवढं मोठं सक्सेस नाही की आपल्या उस्मानाबादी त्याच्यात। तर त्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर शेळ्या हा लोकल भागातील घ्या आणि त्यांना ॲडजस्ट करा, यात त्यांना बंदिस्त करा, तरच तुम्ही ह्यात यशस्वी व्हाल। आणि मग त्यांना दीर्घकाळ जर उद्योग करायचा असेल तर निसर्गाच्या नियमानुसार चालावं, निसर्गाच्या नियमांच्या जर विरुद्ध चालाल तर हा दीर्घकाळ उद्योग होऊ शकत नाही। जसं भारताच्या मटणाचा विचार केला मार्केटचा, तर यातील 50% मार्केट हे मांस असतात, म्हणजे मांसाहारमध्ये माशांची विक्री होते, आणि जी 40% आहे त्यात कोंबड्या होतात, आणि म्हणजे कोंबड्या बॉयलर देशी सगळ्या आल्या त्यात, आणि फक्त 10% मटण, शेळी आणि मेंढी आले, आणि त्याच्यातच 1-2% ॲडजस्ट करून इतरही येतं। तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, फक्त 10% व्हॅल्यू आहे, तरी मटणाचा दर हा 600 रुपये किलो आहे, तुम्ही बघता दिवसांदिवस वाढत आहे। जर यात तुम्ही क्रॉस ब्रीडिंग वगैरे जर अशा काही गोष्टी केल्या आणि त्याचं जर मटण मार्केटला जास्त निघालं
तर ती बॉयलरसारखं होणार. मग बॉयलर कोंबडीला कोण डिमांड देतं का? नाही. त्याचं शेळीपालनात होऊ नये ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून शेळीपालन करताना शेळ्या आपल्या ग्रामीण भागातील पाळा, देशी भागातील गावठी सुद्धा चालतील यासारखे शेळीपालन सुधारित वाण हा विचार करू नका. सुधारित वाण ह्याला म्हणतात की तुम्ही तुमच्या भागातील समजा एखादा उस्मानाबादीचा चांगला बोकड आहे तो आणून क्रॉस करा, त्याच्यातून पैदाश घ्या, त्याची क्षमता पहिली ओळखा की याच्यात उस्मानाबादीचे गुण किती आहेत. तर यासारख्या गोष्टी करून तुम्ही पैदाश करून त्याचं प्रोडक्शन घ्या चांगलं. म्हणजे दूध चांगलं असणारी शेळीला उस्मानाबादीचा चांगला बोकड मेटिंग करून तयार करा. त्या आजारी पडत नाहीत, प्राणी टुनटुन उड्या मारत फिरतात आणि त्यांच्यात मृत्यू होत नाही. नाहीतर समजा बिटल क्रॉस कराल, सोजत क्रॉस कराल किंवा कोणताही क्रॉस कराल, शेळीला गाभण पिरियडमध्ये इतका त्रास होतो की शक्य नाही त्या गोष्टी. आणि त्या गाभण पिरियडमध्ये शेळी मरते, नाहीतर परत मोठी झाल्यावर पिल्लांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आहे, पिल्लं तर मरतात. किंवा जर नाही मेली तर ती माजतात, परत गाभण राहत नाहीत. यासारख्या गोष्टी होतात. आणि परराज्यातील जर समजा प्युअर बिटल आणून पाळाल तरी ते आपल्या वातावरणात गाभण राहत नाही. शिरोई जरा टिकेल पण शिरोईच्या कलरमुळे कुठलीच व्हॅल्यू नाही तिला. तर मित्रांनो यासारख्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आणि शेळीपालन यशस्वी करायचं जर असेल तर याचा पूर्णपणे विचार करूनच मार्गाला लागा. आणि मित्रांनो सांगण्यामागे एक उद्देश की मी जर समजा तुम्हाला सांगितलं तुम्ही कटिंग मार्केट करताय तर कटिंग मार्केटला जर तुम्ही जर असं बॉयलर क्रॉस ब्रीडिंग करून जर विकत असाल तर ती प्रोडक्शन ठेवूच नका. म्हणजे कुठलं समजा क्रॉस करून पाड जरी झाली तरी ती ठेवू नका, विकून टाका, तिला कटिंगला घालवा. पण शक्यतो उस्मानाबादीत केलं तर तुम्हाला 4 पैसे जास्त मिळतील. तर आता तुम्हाला एक उदाहरण देतो. जसं घोडा आणि गाढव यांचं क्रॉस करून खेचर बनवलं. तर मित्रांनो खेचरीतला त्याचं पैदाश होत नाही खेचरांची. बघितलं की तुम्हाला कुणाच्या घरी खेचरांची पैदाश झाली अशी म्हणून होत नाही. त्यांना कसं असतं माहिती आहे का, म्हणजे त्याचं गुण कमी जास्त असतात त्या गोष्टीमध्ये. अशा बऱ्याच अडचणी येतात की जेनेटिक प्रॉब्लेम येतो. त्यामुळे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध गेलं तर निसर्ग त्यांना टिकून देत नाही. म्हणजे जसं डार्विनचा सिद्धांत आहे त्याविषयी जर सांगायचं, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध चालला तर त्याला रोग आजार इतर गोष्टी लवकर पकडतात आणि त्यातून त्याचा नायनाट होतो. तर मित्रांनो जर ही गोष्ट करता येत असते क्रॉस ब्रीडिंगनं जर चांगलं पेटेंट तयार करता तरी कोणीतरी अगोदरच केलं असतं. कारण आपण एवढं हुशार नाही की आपण आत्ता पेटेंट तयार करावं, शक्य नाही. तर मित्रांनो यासारख्या गोष्टी बऱ्याच किचकट असतात, याचा सविस्तर अभ्यास करायला खूप वेळ लागतो. तर मित्रांनो शेळीपालनामध्ये आपण सध्या हा विचार करूया की आपल्याला उत्पादन कसं काढता येईल. तर तुम्ही उस्मानाबादीच्या चांगल्या शेळ्या ठेवा, संगमनेरच्या ठेवा किंवा काठीवाडीच्या ठेवा, एकच ठेवा म्हणजे आपल्या लोकल भागात चालतील. त्यांचा ब्रँड विकसित करा आणि त्यातून उत्पादन घ्या आणि त्याच्यात तुम्ही ब्रँडेड बना, बाहेरच्यांचा विचार करू नका. आता तुम्हाला एक सांगतो का, बोर ही जात सगळ्यांना वाटतं की बोरबद्दल आकर्षण वाटतं की बोरचं उत्पादन लय. मी सांगतो बोरचे जे शेळी पालक आहे ना त्यांनी 40-50 बोर एकदम विकून दाखवा. आणि 1600 रुपयाची बोर आहे, मटणाचा रेट 600 रुपये आहे. तर 1600 रुपयाची वस्तू घेऊन त्याला काय बैलगाडीला झोपायचं नाही तो बोकड. तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की मटणापेक्षा जास्त दर असणारी जिवंत वस्तू म्हणजे 1600 रुपये तेच घेऊन करणार आहे काय मला सांगा. आज काही ठिकाणी मार्केटमध्ये कटिंगला बोर येतात, बाजारात शिरोई येते, बिटलचं तर टोटल नाही काही ठिकाणी. तर तुम्ही यासारख्या गोष्टींचा विचार करू नका, नुकसान करून घेताय स्वतःचं किंवा वेळ हाता घालून वाया घालून तुम्हाला काहीच मिळणार. आता काय जण कसं म्हणतात डायरेक्ट जर बोर केलं तर तुम्हाला कटिंग मार्केटमध्ये जास्त फायदा होईल. कटिंग मार्केटमध्ये वजन वाढ मिळेल मान्य आहे मला पहिल्यांदा, पण त्याच्यात भविष्य राहत नाही. तुम्ही त्याचं प्रोडक्शन नाही ठेवची. तुम्हाला क्रॉस ब्रीडिंग करा उस्मानाबादीच ठेवायला लागेल. प्युअर बोरच्या शेळ्या आणून ना काय दिसत कापावे लागतील महाराष्ट्रात. तुम्हाला सांगतो बोरची आणि उस्मानाबादीमध्ये फरक सांगतो. आता लक्षात घ्या, फरक एकदम इम्पॉर्टंट फरक आहे. बोरच्या 10 शेळ्याचं उत्पादन आणि उस्मानाबादीच्या 12 शेळ्यांचं उत्पादन बरोबर आहे वजन वाढीला फक्त. पण तुम्ही जर बोरा 1600 रुपये किलोचा जर लावाल तर ते जास्त होते ना. ॲक्च्युली जर मटणाचा विषय आपण जर केलं तर दोन्हीचे मिळणारी मटणची वजन वाढायची सेम आहे. कुणीही काय सांगू द्या, केविकेने सिद्ध केले बारामतीनं, तर याच्याविषयी कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. तर मित्रांनो यासारखे रिसर्च होत राहतात आणि आपल्याला यासारख्या गोष्टीतून शिकायचं आहे. तर मित्रांनो शेळीपालनावर आज सविस्तर म्हणजे भरपूर दिवसातून हा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. तरी मित्रांनो इथून पुढे व्हिडिओ ही सविस्तरच असतील. तर मित्रांनो कसं आहे, जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा. आणि यासारख्या व्हिडिओची माहिती मी तुम्हाला म्हणजे जी नवीन माहिती आहे ती तुम्हाला रोजच्या रोज देत राहीन. आणि यातून जर कोणाला काय अडचणी असतील, काय प्रॉब्लेम असतील तर ते मला तुम्ही कॉमेंट करा. कॉमेंट जर केली तर मी त्याचं उत्तरही नक्की देतो. आणि मित्रांनो कसं आहे, जर ह्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या शेळीपालन सक्सेस करायसाठी तिला आहार द्या, प्रथिनं द्या, काय जी गोष्टी लागतात त्या पूर्ण आपल्या उस्मानाबादीला द्या, तिच्यातही चांगलं वजन वाढवतं. पण काय लोक म्हणतात आमच्यात वजन वाढतच नाही. शेळीला दूधच नाही तर कसं वजन वाढेल.
जर समजा दुधाच्या शेळ्या घ्या आणि शेळीला खाद्य भरपूर द्या, तुम्ही नेऊन जर खोटा आणि दावाही करून ठेवाल तर त्या शेळीनं कुठनं दूध द्यायचं आणि कसं वजन वाढायचं. तुम्ही म्हणाल की परत 3 महिन्यात झालं तर 8च किलोचं आहे. मित्रांनो तसं नसतं. उस्मानाबादीचं सिद्ध झालंय 12-13 किलोपर्यंत जातं. पण तुम्हाला ती करणं गरजेचं आहे, त्याला तेवढा जिद्दीनं सांभाळणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही फार्म करायचा साताऱ्यात राहायचा मुंबईत तर असं शक्य नाही. स्वतः पाहिजे त्या गोष्टीकडे स्वतः लक्ष द्या. ईद मार्केटचा तर अजिबात सुद्धा विचार करू नका. तर मित्रांनो या गोष्टी जर सक्सेसफुल करायचं असतील तर मी सांगतो या नियमानुसार चाला. या नियमात एकदम सोपं पद्धत आहे शेळी पालन विकसित करायला, आणि जर ती झाली तरच भविष्य हे आपलं सुखद आणि समृद्ध राहील आणि याला जी मिळणारी मागणी आहे ती दिवसांदिवस वाढेल. नाहीतर याच्यात बॉयलर गत होऊन बसू नये. आणि जर समजा ह्या तोटा पण नाही, कारण मटणात जर वाढताय आपल्या आपोआपच वाढतात ना, त्यामुळे तुमचं काय तोटा होत नाही. जर तुम्ही बॉयलरगत उत्पादन जास्त काढाल, आणि निसर्गाचा नियम आहे, आपल्या भारताचा तर नियम आहे, ज्या वस्तूचं उत्पादन जास्त त्या वस्तूला दर कमी, ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि मटणाला दर हा भरपूर आहे आणि तो वाढतच चाललेला आहे. तर म्हणून मित्रांनो प्युअरमध्ये शिरा. आजकाल दुनिया ऑर्गॅनिक घेते. काही तर असे आहेत की ऊसाचा रस पिताना सुद्धा की लाकडाच्या गाड्या तयार केलेला पितात, अशी बरीच माणसं आहेत. आजकाल कोरोनासारख्या गोष्टी आल्या, याच्यामुळे त्याला लई किंमत वाढते. ऑर्गॅनिक शेती होती. उस्मानाबादी प्युअर ब्रीडमध्ये काम करा तर सक्सेसफुल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक